हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आधी तर तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. तुम्हा सर्वांना हा नवीन वर्ष सुखाचा, समृद्धीचा, नवीन ऑपॉर्च्युनिटीचा असावा आणि तुमच्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. तसेच विशेष तुम्ही आम्हालाही द्या की आमच्याही मनाच्या इच्छा पूर्ण होऊ देत. तर आज आहे 1 जानेवारी 2025. आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आधी तर सुरुवातीला मी देवांची पूजा वगैरे केलेली आहे, सगळं काही साफसफाई केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर म्हणजे सुरुवात आम्हाला करायची आहे मंदिरात जाऊन. आपल्या इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, वरालदेवी आईचं मंदिर आहे. तर तिथे जाणार आहोत, त्यांचं दर्शन करणार आहोत. तर दर्शनाला चालली आहे मी. आणि सकाळी मला म्हणजे एक अशी ना गुड न्यूज झालेली आहे. म्हणजे सुरुवात ही माझी खूप छान झालेली आहे. तर ती काय आहे मी तेही तुम्हाला सांगतेच. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि त्याच्यानंतर काय करणार आहे तेही सांगते. तर आज आहे 1 जानेवारी 2025. तर आम्ही दिवसाची सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनापासून. तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या इथे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे त्यांचे दर्शन करण्यासाठी. तर चला मग तुम्हीही दर्शन करा. म्हणजे दिवसाची सुरुवात आपण बाप्पाच्या दर्शनापासून करूया. आम्ही इथे आता थांबलो आहोत. धनी गेले आहेत गणपती बाप्पासाठी मोदक घेण्यासाठी. आले. काय घेऊन आले? मोदक बघायचं, पण तो मोदक नाही मिळाले, पेढे घेतले. पेढे घेतलेत का? चला हरकत नाही. तर गणपती बाप्पासाठी आता पेढे घेतले आहेत आणि आता मंदिरात चाललोय. तर आता वर्षाची सुरुवात आहे तर बाप्पाचं तोंडही गोड केलं पाहिजे. तर आपण प्रसाद घेऊन चाललो आहे बाप्पाचं तोंड गोड करण्यासाठी. बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या भोवती 5 फेऱ्या मारल्या जातात. आता तेच मारतोय. हे मंदिरामध्ये अष्टविनायकच्या मूर्त्या सुद्धा आहेत. तर आपण त्यांचेही दर्शन करून घेऊया. गणपती बाप्पाचे छान आपल्याला दर्शन झालेले आहे. वर्षाची सुरुवात आपली बाप्पाच्या दर्शनापासून झालेली आहे. बाप्पाचे आशीर्वाद आपल्याला भेटलेले आहेत. तर आता
आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया. आमच्या इथे महादेवाचं खूप छान मंदिर आहे. तर आता आम्ही आलो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी. आपण दर्शन करूया. हा महादेवाचा मंदिर आहे ना, इथं येऊन खरोखर इतकं बरं वाटतं ना, असं शांत वाटत असतं. म्हणजे हा मंदिर थोडासा असा पौराणिक पद्धतीचा आहे आणि मग देवाजवळ थोडा वेळ ध्यानस्थ होणं खरोखर खूप छान वाटतं. मला खरोखर फार आवडतो हा मंदिर. मी नेहमी येतच असते इथे. आम्ही आता आमच्या कामतघर परिसरातील जागृत देवी आई वराल देवी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर आज जरा गर्दी जास्तच दिसते इथे. हे बघा, पहिला दिवस असल्या कारणाने सगळे दर्शनाला आले, मातेचा आशीर्वाद घ्यायला आले. तसंच आम्ही सुद्धा आईचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर चला आपण दर्शन घेऊया आईचे. आता आलेलो आहोत आम्ही. आई वरालदेवी मातेचे आपले खूप छान दर्शन झालेले आहेत. म्हणजे आज वर्षाची सुरुवात सर्व देवांच्या देवीच्या दर्शनापासून केलेली आहे. खूप छान. आणि आज सकाळी सकाळी एक छान गोष्ट पण घडली आहे, तेही मी तुम्हाला सांगते, घरी जाऊन सांगते. आता आपण निघूया. म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात ही खूप छान झालेली आहे. असं नवीन वर्ष एकदम आनंदाचा, भरभराटीचा आणि सर्वांना सुखाचं जावं देवीचरणी प्रार्थना. सो मी आता घरी आलेली आहे. आपल्या देवबापाचे दर्शन हे खूप खूप छान झालेले आहे. म्हणजे दिवसाची सुरुवात इतकी छान झाली आहे की कशी मी तेही तुम्हाला सांगते. ऑब्व्हियसली देवाचे दर्शन झाले ते तर बेस्टच आहे. तसंही आज वेडनेसडे आहे. मग मी जेवणामध्ये धनींची फेवरेट वस्तू बनवणार आहे. तुम्हाला माहितीच आहे, ती आहे बिर्याणी. तर धनींना बिर्याणी आवडते, तर मी आज बिर्याणी करणार आहे. म्हणजे आजचा दिवस आहे ना, असा अगदी खूप छानपैकी मला घालवायचा आहे अगदी. तर त्याच्यासाठी आता फटाफट मी आवरते, जेवण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आणि मला तुमच्याशी गप्पाही करायच्या आहेत. मला काही बोलायचं आहे, छान छान गप्पा करायच्या आहेत तुमच्याशी. तर मी फटाफट आवरते आणि मग तुम्हाला भेटते. मी इथे बसलो आहोत, थोडंसं मूवी वगैरे बघतो आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगत होती की आज सकाळी मला गुड न्यूज भेटली आहे. गुड न्यूज भेटली आहे म्हणजे काय घडलं आहे ते. ॲक्च्युली आज शेअर मार्केटमध्ये मला सकाळी सकाळी 2,500 रुपयाचा फायदा झालेला आहे. हां, तर ॲक्च्युली मी काल शेअर्स घेतलेले होते म्हणजे निफ्टीचे. तर ते मी कॅरी फॉरवर्ड ठेवलेलं होतं आणि सकाळी जेव्हा मंदिरात जाताना मी गाडीमध्ये मोबाईल चेक केला, ओ माय गॉड 2500 प्लस झाले होते. मग त्यावेळेस एक्झिट केलं आणि मग सकाळी सकाळी नवीन वर्षाची सुरुवात ही माझी प्रॉफिटमध्ये झालेली आहे. 2500 प्रॉफिट झाला आणि 25वं वर्ष चालू झालंय. म्हणजे तुझ्यासाठी खूप लकी आहे. हा यार, खरोखर
बघा सुरुवात किती छान नंबर पासून झालेली आहे. तर चलो खाना खा लो पहिले. आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आता धनींना फटाफट जेवण देते. धनींची फेवरेट आहे म्हणून मी आज त्यांच्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवली आहे. आज वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि मग असं त्यांचं पोट असं भरलं पाहिजे, असं खुश झाले पाहिजेत ते खाऊन, म्हणून छानपैकी बिर्याणी केली आहे. आता मी पण फटाफट जेवण घेते. चला. बघा आमची न्यू इयरची पार्टी कशी चालू आहे ती. छानपैकी आम्ही जेवायला बसलो आहोत आणि समोर छान मूवी लावलेली आहे, ती बघतो आहोत आणि जेवतोय. आता जेवूया. आणि सॉरी तुम्हाला फक्त मी दाखवू शकते, जेवायला बोलवू शकत नाही. सो आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही छानपैकी चहा घेऊन बसलो आहोत टेरेस वरती. ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग होतं की जेवण झालं की थोडस आराम करायचा आणि आज तुम्हाला नवीन कोणती तरी जागा दाखवणार होती एक ठिकाण. तर आमचं प्लॅनिंग झालं होतं पण नाही जाता आलं कारण की धनींना फोन येतात. त्यांना आज ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. धनी काय करतात तर? मी एक सोशल वर्कर आहे. तसंच मी शिवसेना शिंदे गटाचा भिवंडीचा उपशहर प्रमुख आहे. त्यामुळे लोकांचे मला फोन येतात. हा, तर कसं त्यांचं जे सामाजिक कार्य म्हणजे पॉलिटिक्स करिअर असल्यामुळे त्यांना इतर लोकांनाही बघावं लागतं आणि पॉलिटिशियनचं फॅमिली ही एवढीशी नसते, ही एवढी मोठी असते. सगळेच त्यांच्या फॅमिलीमध्ये असतात तर सगळ्यांकडेच लक्ष द्यावं लागतं. तर धनींना जावं लागणार आहे तिथे म्हणून तो प्लॅन कॅन्सल झाला. पण बोलतात ना एक 1 जानेवारीचा डिनर बाकी आहे तो तुम्हाला मला करायचा आहे, मला न्यायचं आहे. तर आपण नंतर जाऊया, नंतर कधीतरी करूया ते. आपण एक काळ बदलताना बघितलेला आहे. म्हणजे मी स्वतः 5 पैसे 10 पैसे आहे ना यामध्ये खाऊ खाल्लेला आहे. तर आता ते पैसे मिळतच नाही. इव्हन माझ्याकडे आहेत पण मी तुम्हाला दाखवेल नंतर. आणि 2000 ची नोट सुद्धा आपण बघितलेली आहे. तसंच वडापाव पासून ते बर्गर पर्यंतचा होणारा बदल हा आपण बघितलेला आहे. स्ट्रीट शॉपिंग पासून ते मॉल मध्ये होणारी शॉपिंग हा बदल आपण बघितलेला आहे. म्हणजे मी म्हणाल एक बदलत्या काळाचे साक्षीदार आपण आहोत. आपण दोन्ही काळ बघितलेले आहेत ना. म्हणजे खरोखर आज 2025 मध्ये आपण आलेलो आहोत आणि याच्यामध्ये ना खूप बदलाव झालेत आणि जास्त चांगली गोष्ट ते बदल आपण हल्लीच्या मुलांमध्ये राहून सुद्धा आपण त्यांच्याप्रमाणेच हाताळतो. जसं लॅपटॉप झाले, मोबाईल, कम्प्युटर हल्लीची मुलं जशी वापरतात तसंच आपण सुद्धा वापरतोय. म्हणजे आपण बदलाला ते स्वीकार केलेलं आणि आपण ते सुद्धा त्यांच्याप्रमाणे सगळं करतोय. आणि या बदलावचा मी म्हणेन ना फायद्याची गोष्ट म्हणजे मी तरी असा अनुभवते. मी तर इतकं म्हणजे की आधी स्त्रियांना जे अधिकार नव्हते, जेवढा मान नव्हता, पण आजच्या काळामध्ये स्त्रियांना तेवढा मान मिळतोय, त्यांना अधिकार मिळतोय, तेवढे शिक्षणाचे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात ते. म्हणजे या गोष्टीचा मला खरोखर आनंद वाटतो की आज म्हणजे अगोदर कसं मुली ना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घरकाम सुद्धा करतात आणि बाहेर नोकरी करतात, जॉब करतात, बिझनेस सुद्धा करतात. म्हणजे मी स्वतः हे असं ऐकलेलं सुद्धा आहे की मुली म्हणजे नको. म्हणजे त्यावेळेस मुली असं होता म्हणजे हो की टेन्शन, मग ते मुली नकोच. मग त्याच्यासाठी ते काळामध्ये अबॉर्शन करण्याचा प्रकार किंवा चेक करणं हे. आणि आजच्या काळामध्ये मुलगी ज्याच्या घरी होते ना की त्यांना असा आनंद होतो की माझ्या घरात लक्ष्मी आलेली आहे. म्हणजे हा बदलाव आहे तो मला तरी भरपूर म्हणजे सगळ्यांनाच त्याच्यावर गर्व आहे, नाही असं नाही. हा बदलाव फार छान झालेला आहे. म्हणजे असंच अजून आपण प्रगतीकडे जाणार आहोत आणि नवीन नवीन गोष्टी या येणार आहेत. मुलांची शिक्षण चांगली होणार आहेत. तर त्याबद्दल थोडस आनंद होतो. म्हणजे बदलत्या काळाचे आपण साक्षीदार झालेलो आहोत. बसल्या बसल्या जरा अशी चर्चा करत होतो आम्ही की बाबा किती बदल झालेला आहे. आपण स्वतः आपल्या आयुष्यात किती गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि म्हणजे मोबाईल आधी फोन, घरामध्ये लँडलाईन असणं ही खूप मोठी गोष्ट.
आणि आज प्रत्येकाच्या जवळ मोबाईल, स्मार्टफोन, म्हणजे तेही 5G नेटवर्क वाला. लहान मुलांच्या सुद्धा 5G फोन. आधी फोन आमच्या घरी सुद्धा फोन ज्यावेळेस आलेला होता, ओ माय गॉड, आणि त्याचं बिल तर काय असं प्रचंड असायचं. मला अजून पण लँडलाईन आमच्या घरी, म्हणजे लोकांना एक 5-5, 6-6 वर्ष लागायचे लँडलाईन फोन येण्यासाठी. पण आमच्या घरी माझे मोठे बंधू डॉक्टर असल्या कारणाने आम्हाला 6 महिन्याच्या आत लँडलाईन फोन मिळाला. तर एवढा आनंद झाला मला. आणि लोक म्हणायचे, अरे एवढ्या लवकर फोन कसं काय आलं तुमच्याकडे, फोन मिळत नाही कोणाला. तुम्ही असं सांगितलं, माझा भाऊ डॉक्टर आहे म्हणून. अरे खूप छान गोष्ट आहे, फोन म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते त्यावेळेस. आणि आता बघा ना, प्रत्येक जण स्मार्टफोन घेतो आणि ते स्मार्टफोन 6 महिने वर्षभरात बदली सुद्धा करतो. म्हणजे एवढं फास्ट तरक्की झाले. हो, आज फॉरेन कंट्रीला जाणं सोपं झालेलं आहे. म्हणजे खूप खूप प्रगती झालेली आहे, इतक्या वर्षामध्ये बघितली गेली आहे. पूर्वीच्या काळात फक्त महिला, चूल आणि मूल हेच पाहायचे, पण आताच्या युगात हा लोकांची विचारधारणा चेंज झाली. त्यामुळे आज महिला ब्लॉगिंग सुद्धा करायला लागली. आणि ब्लॉगिंग करून काही महिला आपला घर संसार सुद्धा चालतात. हो ना. आणि माझे मिसेसने ब्लॉगिंग सुरू केलं, त्याचा मला अभिमान आहे. नाही, तुमचा सपोर्ट होता त्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर थँक्यू सो मच. म्हणजे माझ्या प्रत्येक क्रेडिटला, तर मी प्रत्येक सक्सेसला मी धनींनाच क्रेडिट देणार आहे. तर आता धनींना जायचं आहे, तर आपण जाऊया. ऍक्च्युली रियाशी पण बोलायचं आहे. रिया, हॅपी न्यू इयर. तुला पण हॅपी न्यू इयर. कुठे आहेस तू? आता काय नाही, बस स्टँडच्या इथे उभे आहे. ओके. कुठे चाललीयस तू? बाहेर चाललीयस का? थोडं जॉर्जिया दाखव आम्हाला, जॉर्जिया दाखव थोडस. आता डिस्कॉर्डला. आणि कशी आहेस तू? बस मध्ये युनीला चालली. युनीला बोलते, हॉस्टेलला चालली. ठीक आहे चल. सो दिवस हा संपत आलेला आहे. आजचा माझा दिवस तर खूप छान गेलेला आहे. ॲक्च्युली मगाशी थोड्या वेळापूर्वी सोना पिंका आल्या होत्या इथे बसायला. तर बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो. वेळ कसा गेला खरोखर कळलंच नाही. म्हणजे कसं असतं ना, आपल्या जवळचा व्यक्ती आणि नात्यातला व्यक्ती जर जवळपास कुठे राहत असेल ना, तर खरोखर खूप बरं वाटतं का. म्हणजे असं एकटेपणा वाटत नाही. आणि त्यांचा तर खूप सपोर्ट आहे मला. म्हणजे त्या माझ्या जवळ आहेत राहायला. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. तर त्यामुळे अगदी त्या माझ्या नंदेच्या मुली असल्या ना, तरी माझ्यासाठी माझ्या मैत्रिणींसारख्याच राहतात त्या. तर त्यांचा तर खूप खूप सपोर्ट आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. तर त्या येऊन गेलेल्या आहेत. आणि जसा आजचा दिवस माझा खूप आनंदात गेलेला आहे, तसा पूर्ण वर्ष रोज अगदी आनंदात जावं. तर हा व्लॉग तर मी आता एंड करते. पण जो पुढचा व्लॉग येणार आहे तो खूप एक्सायटेड असणार आहे, कारण की लवकरच धनींचा गेट टुगेदर होणार आहे आणि तो व्लॉग येणार आहे. हा, धनी म्हणायची त्याचा. धनी, आता गेट टुगेदरचा व्लॉग येणार आहे. तुमचे सगळे असे राज आहेत ना, ते मी असे काढणार आहे. धनींच्या कॉलेजचा गेट टुगेदर आहे. तुम्ही मला नेत नाहीये, मी येते. अर्थातच. माझे काहीच नाही, नो प्रॉब्लेम. तू बिंदास ये आणि तू खूप एन्जॉय करशील. गेट टुगेदर मध्ये आमच्या खूप धमाल मस्ती असेल. आता पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया. तो आहे गेट टुगेदरच्या धनींच्या कॉलेज फ्रेंड्सचा. तर जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय अँड Happy हॅपी New न्यू Year. इयर.